तो फिटनेस आहे. हा फिटनेस पाहिजेच ना, प्रश्नच नाही ना. हा देह नीट राहिलाच पाहिजे, त्याच्यासाठी ती योगासनं आहेत. नाना रोग होतच राहणार आहेत. दासबोधात त्याचीही यादी दिलेली आहे, कुठले कुठले रोग होतील, अख्खी लिस्ट आहे. नुसती लिस्ट जरी वाचली तरी धाप लागते. बापरे, एवढे रोग काय, एवढी लिस्ट दिली हो, आणि वर म्हणतात यातलं काही ना काहीतरी होणार आहे. सो बी प्रिपेअर्ड. त्याच्यासाठी हातात काय आहे, योग्य तो प्रयत्न. म्हणजे काय, मी फिटनेस, मी योगासनं केली पाहिजेत. मला जर डायबिटीस होऊ नये असं वाटत असेल, माझी पाठ दुखू नये असं मला वाटत असेल, तर मी योगासनं केली पाहिजेत. इतकं साधं सिंपल आहे ते. म्हणजे त्यात सुद्धा स्वार्थ काय, माझा फिटनेस राहावा आणि या देहाचा काहीतरी सत्कार्यासाठी उपयोग व्हावा. इतकं सिंपल आहे. पुढे मजा आहे ना, शम. शम म्हणजे काय हो, अगदी सोपं, पेशन्स. पेशन्स नसतो आपल्याकडे, हे सत्य आहे. योगशास्त्रातला एखादा माणूस म्हणेल लगेच, शमाधी षटकाचा अभ्यास करा, आणि 10 मिनिटांनी तोच तुम्हाला इम्पेशंट झालेला दिसेल. कारण तो इम्पेशंट का होतो, कारण तो इम्पेशंट नसतो, त्याचं मन इम्पेशंट झालेलं आहे. आणि म्हणून समर्थ मनाच्या श्लोकात म्हणतात, धरी रे मना धीर धाकासी सांडी. हे समय हो, एका श्लोकात आहे. मला गंमत सांगतो, म्हणजे हा धाक म्हणजे भीती. श्रीधर स्वामी सांगायचे की तुम्ही समजा उभ्या आहात आणि समोर एक छान लाट येते, तरी प्रतिक्षिप्त क्रिया असते बघा. लाटेचा अंदाज असतो ना आपल्याला, तरी जशी लाट पायाशी येते आपण झपकत मागे होतो. श्रीधर स्वामी म्हणाले, तुला माहिती आहे ना ती काय आहे, लाट. बरं, लाट हा शब्द कधी असतो, जी येते आणि ओसरते, त्यालाच तर लाट म्हणतात ना. तरी घाबरता. बघा, धरी रे मना धीर धाकासी सांडी. एका दृष्टांतात किती गोष्ट छान सांगितली बघा. हा शम. पुढे काय म्हणतात, विचार. मग विचारासाठी समर्थाने काय सांगितलं, काही मांडावे लागत नाही, काही सांडावे लागत नाही, एक विचार करून पहा म्हणजे कळे. आणि एक्झॅक्टली आपण हाच चॅलेंज सोडतो, विचार करायला सांगू नका. मग काय सांगायचं करायला तुला, विचारच तर केला पाहिजे. अध्यात्मशास्त्र विचारणम. गेल्या वेळी मी एक उदाहरण दिलं तर मला आठवत नाही, पण सांगतो तुम्हाला एका ठिकाणी. हे शास्त्र म्हणजे काय, परमपूज्य वरदानंद भारती त्यांच्या पुस्तकात त्यांनी शास्त्राची व्याख्या फार सुंदर दिली आहे. ते म्हणले, शास्त्र म्हणजे काय. आपण म्हणतो ना शास्त्रात लिहिलं आहे ना, मग करा. शास्त्रात हे असं लिहिलं आहे, शास्त्राप्रमाणे करा, आपण म्हणतो ना. मग ते शास्त्र म्हणजे काय, तर ते म्हणाले, शास्त्र म्हणजे जुन्या लोकांचा प्रामाणिक अनुभव. किती छान व्याख्या आहे, जुन्या लोकांचा प्रामाणिक अनुभव. म्हणजे त्यांनी आपल्याला जो अनुभव आला तो दुसऱ्यांच्या वाट्याला त्याचं दुःख येऊ नये म्हणून जे लिहून ठेवलं ते शास्त्र. कट्टू माझे गुरुजी होते, आमचे नाना किंजवडेकर गुरुजी दशग्रंथी ब्राह्मण होते. त्यांच्याकडे मी त्यावेळेला श्रीसूक्त पुरुषसूक्त शिकायला जायचो. त्यांना मी एकदा हा प्रश्न विचारला की नाना, ते शास्त्र म्हणून हा जो प्रकार असतो, डिस्कशन कसं व्हायला पाहिजे लक्षात घ्या. त्यांनी मला खूप छान सांगितलं. ते म्हणले की लग्न होऊन जेव्हा मुलगी येते तेव्हा उंबरठ्यात मापटं ठेवतात बघा, की तिने माप ओलांडायचं आणि आत यायचं. झालं, आता शास्त्रात म्हटलं आहे असं आपण म्हणतो, आणि मग ती पद्धत पण आपण करतो. मग त्याच्या मागे काय आहे, तर ती मुलगी जी नव्यानं आपल्या घरात येते ती माप कसं ओलांडते आहे हे आपण ऑब्झर्व करायचं असतं म्हणाले. जर तिने असं अलगट लावकी नको असं करून पाहिलं तर समजायचं मुलगी संकोची आहे, थोडी संकोच स्वभावाची आहे. समजा त्यांनी असं प्रॉपर ग्रेसफुली टाकलं, अरे छान आहे मुलगी, विवेकी आहे, आणि समजा ठपाक फुटबॉलसारखं उडवलं, आहे संसाराचा फुटबॉल कन्फर्म. किती ती माणसं हुशार होती बघा, किती छान गोष्टीतनं हे शास्त्र आहे. हे असं शास्त्राचा विचार का नाही करत, आणि आपण असे बिंडोक होत चाललो आहे की त्या गुरुजींकडनं जीव काढून मुहूर्त काढायचा, आणि ज्या मुहूर्ताला माळ घालायची तेव्हा त्या मुलीला उचलून घ्यायचं आणि स्वतःच मुहूर्त मोडायचा.
मग जी घटिका तुम्हीच चुकवली, 6 महिन्यांनी चेक बाउन्स झाला तर कोण जबाबदार? आणि वर आर्ग्युमेंट, आम्ही यातलं काही म्हणत नाही. अरे कोण आहे तू? तुला माहिती आहे का त्याच्या मागे काय आहे? त्याच्या मागे शास्त्र काय आहे? सुमुहूर्त म्हणजे काय? अमृत वेळ म्हणजे काय? कुठल्या प्रसंगाला काय करायचं याचा विवेक असावा लागतो. एक लग्न तर असं भीषण पाहिलं हो, मानसिक सफोकेशन झालं मला. तिथे ती मुलगी आणि म्हणजे आई काय पिवळी साडी दिली की मुलगी थोडा वेळ, आई बाहेर उभी राहते बघा, मुलीचं तोंड बघायचं नसतं, तुम्हाला कदाचित ते माहिती असेल. तशी ती बिचारी आई बाहेर उभी. मी उशिरा लग्नाला पोहोचलो. म्हटलं का हो बाहेर उभे आहेत? नाही ते तोंड बघायचं नसतं. म्हटलं हां बरोबर, तेही खरं आहे. असं करून मी आत गेलो. ठीक आहे, मुलीचं आईने तोंड पाहायचं नसतं, ते आता मामा घेऊन जाणार तिला. आत गेलो, तो मुलगा आणि मुलगी वेल ड्रेस्ड, हातात हात घालून उभे आहेत. आई बाहेर उभी आहे, म्हणजे त्या काय काय त्या विधीला काही मिनिंगच उरलं नव्हतं. आणि पुष्पवृष्टी चालू आहे, ह्या दोघांचं शूटिंग करणाऱ्यांचा मरमराट चालू आहे. पुढे क्लोजअप बिजअप स्लो मोशन सगळं चालू आहे. तो गोप्रो आणलाय, नंतर काय तो ड्रोन कॅमेरा आणलाय. आई उगाचच बाहेर उभी बिचारी. आत तिथे मुलगा आणि मुलीच एकत्र चालले. इथपर्यंतही ठीक आहे. गाणं कुठलं लावावं त्यांच्या एंट्रीला? अजीमो शाम शहनशाह मरहब्बा. काय काय चाललंय नक्की? इव्हेंट करून टाकला हो लग्नाचा. म्हणजे धड त्यातलं अध्यात्म पाहिलं नाही, शास्त्र पाहिलं नाही, त्याच्यावर विचार केला नाही, नुसता उथळ, बाकी काहीही नाही. हा कशाचा इम्पॅक्ट आहे? तुम्ही जाणकार आहात, मी सांगायची गरज नाही. कारण जे पाहिलं ते माझ्या बाबतीत घडावं ही अपेक्षा. अरे त्याचे त्यांना पैसे मिळतात, तुझ्या आयुष्याचं वाटोळ होणार आहे. जे चांगलं शास्त्र लिहून ठेवलं आहे ते आम्ही कधी पाहिलंच नाही. लग्न संस्था टिकावी म्हणून काही गोष्टी आहेत, फुटावी म्हणून नाही. आणि म्हणून राम आणि सीता हे हल्लींच्या मुलांच्या भाषेत खऱ्या अर्थाने कम्पॅटेबल होते. आम्ही कम्पॅटेबलचा अर्थच घेतला नाही आहे, कारण आम्ही रामायण वाचलंच नाही, अध्यात्मशास्त्र विचारणं केलाच नाही. बघा कशा स्टेप आहेत. आणि मग असा जर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला संतोष म्हणजे काय ते परफेक्ट कळेल. शेवटी करतो कशासाठी? आपण आनंद प्राप्त व्हावा म्हणून. मग तो संतोष कशाने मिळतो? समर्थ म्हणतात, परदुःखे दुःख विला, परसंतोषे सुखावला. दुसऱ्याचं दुःख बघून आपल्याला दुःख झालं पाहिजे जे आपल्याला होतं. व्हायला नको, असं वाईट झालं असं आपण म्हणतो, हे खरं आहे. पण परसंतोषे सुखावाला होतं का हो? आहे ना, जरा कठीणच जातं नाही का थोडंसं. मी नेहमी उदाहरण देतो माझ्या मुद्दाम कीर्तनात, लोकांना ते आवडतं आणि सत्य आहे. पटकन एखाद्याने तुम्हाला कोणी सांगितलं, अरे तू ऐकलं का मी नवीन BMW घेतली, अरे वा पार्टी दे पार्टी, असं आपण म्हणू. तो जरा पुढे गेला ना, घ्यायला झालंय काय? एवढे घरात 10 लोक कमवतात. अरे चोऱ्या का करतायत? कमवत आहेत ना. म्हणजे खरा आनंद झालेला नाहीये, खरी जळली आहे की त्याला घेता आली, आपल्याला घेता आलेली नाहीये. योग लक्षात घ्या. आता पुढे जा. हा सगळा पाठ पुढे जा, पुढे जा, पुढे जा. बस हा सगळा पाठ आमच्या समर्थाने श्लोक क्रमांक 6 मध्ये टाकलाय. हा अख्खा योग आहे. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. जय जय रघुवीर समर्थ. बघा, हा मनाला सांगायचं आहे, नको रे मना नको, क्रोध नको येऊन देऊ. का? कारण पुढे प्रोसेस दिली, तो खेदकारी आहे. क्रोधानं कायम खेदच वाट्याला आलाय, बाकी काही आलेलं नाही. पुढे काय म्हणतात बघा, पुन्हा वासना त्याग. नको रे मना काम जो नाना विकारी. एकदा कामवासना मनात उत्पन्न झाली की नजर बदलते हो, गढूळ होते नजर.
तिसरं काय म्हणतात, नको रे मना लोभ, त्याचा अंगीकार करू नको. सगळ्यात वाईट लोभ, अंगीकार करू नको. कारण का होतं, अंगीकारलास लोभ की जे समोरच्याकडे ते माझ्याकडे नाही, या एका भावनेमुळे काय होतो, मत्सर. नको रे मना मत्सरू. आणि सगळ्यात डेंजर, दॅट इज दंभ. कसा माहिती आहे, आता गाडीचं उदाहरण न घ्यायला झालंय काय, हा मत्सर. आणि आता मी जर तुम्हाला म्हटलं, का रे तुझी करपली वाटतं, त्याने गाडी घेतली म्हणून मी कशाला जळू, मला काय प्रॉब्लेम आहे, हा दंभ. तेव्हा विवेकाने बरोबर उत्तर दिले की हो माझी जळली आहे, पण मान्य करायचा नाही, कारण ते दोन दत्तद्रष्ट शब्द, इगो अँड प्रेस्टिज. बघा, ही मानव निर्मित सृष्टी एका श्लोकात आहे. याचा तुमच्या आसनांशी काहीच संबंध नाही आहे हो. चटई, वॉटर ब्लॅक, काय ॲपलचं घड्याळ अगदी आनंदाने घ्या, माझं काही ऑब्जेक्शन नाही आहे. पण रोजच्या जगण्यात हे वृत्तीत आलं पाहिजे ना, तर तो खऱ्या अर्थाने सदा सर्वदा योग तुझा घडावा, आणि देन तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. पुढे काय काय पाठांतर आहे, कधी वागणार असं ते विचारताय तो बी नाही. कारण ही वाईट आहे, सोपं नाहीच आहे ना. म्हणून म्हटलं की मनाचा श्लोक पुरेसा आहे हो, काही ते बाकी जडजड शब्द पाठ करायची गरज नाही. त्या शब्दाने काय होतो, बोध चंचू, हाही वसिष्ठ सिद्ध शब्द आहे, हा भन्नाट शब्द आहे तो एक. तेवढे रामा, जेवढा जेवढा तू सृष्टीत फिरशील ना जनसमुदायामध्ये, तुला बोधचंचू खूप सापडतील. कशी गंमत आहे बघा, बोधचंचू म्हणजे काय. आता एक उदाहरण म्हणून सांगतो, कोणी वैयक्तिक राग नका मानू. पण आपण एखाद्या शास्त्राचा अभ्यास करायला लागलो की त्यातली टर्मिनॉलॉजी आपल्याला लक्षात राहायला लागते. आणि मग ती आपण चार लोकात टर्मिनॉलॉजी अशी वापरतो की समोरच्याचा गैरसमज होतो, काय ज्ञानी माणूस आहे, अहम ब्रह्मास्मीशिवाय बोलत नाहीत. वागला का तसा. आत्ताचीच गंमत आहे, आमचे एक साधक आहेत, त्यांनी वैराग्यावर कविता लिहिली.